माझी नावल 2 आहे ती. माहेरचं एकीने घेतलं एकी. म्हणजे पहिले तो म्हणजे माहेर एक ठेवायचे आणि सासरी एक ठेवायचे. सासरी आमची सोबत मेली होती. तिचं नाव प्रेमला होतं. तिचं ठेवलं. तिची एक पोरगी होती. तिच्या पोरीची पोरं ते नवरा बायको मरून गेली. तिची पोरं दोन पुरी एक पोरगा मिळून एक पोरगी मिळून एक पोरगी आहे. ती काल पोरगा आलता इथं भेटून गेला दर भेटायला. तिने काल 1000 रुपये दिले त्याला. आता हे ह्या आज म्हणतात ना आजी पणजी खापर पणजी ह्या आमच्या डॉक्टर लालासाहेब गायकवाड सरांची आई. आता आमच्या दृष्टीने सर म्हणजे खूप सरांचं वय झालेलं आहे. त्यांच्या त्या आई आणि ते आमच्या सर्वांपेक्षा ताट उभं राहिलेले. 40 वर्ष झाली लागणार त्यांच्या. असे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय यांचं कडबारीत यांचं शरीर तर चांगलं. मला सांगितलं नाव असती. नाही ह्यांचं शरीर तर चांगलंच आहे. म्हणजे एकदम म्हणतात ना निरोगी शरीर सदृढ शरीर आहे. कुठलाही आजार नाही काय नाही. कुठल्या गोळ्या चालू आहेत का तुम्हाला? टॉनिकच्या गोळ्या आणि कुठला आजार नाही. आजार पडत नाही. इपटी नाही साखर नाही काय नाही. बीपी डायबिटीज नाही मला साखर तरी लागते खायला. 20-25 तरुण वयात डायबिटीस होते लोकांना. तुम्हाला जर 105 वय माझ्या मागच्या समजायला माझ्या मागच्या समजायला डायबिटीस 105 वय झाले तरी तुम्हाला डायबिटीस नाही काय नाही. मला महिन्याला 5 किलो साखर लागते खायला आणि महिन्याला 5 किलो साखर खायला. तर बघा एकदम म्हणजे म्हणतात ना त्या शरीराने सदृढ आहेत निरोगी आणि बुद्धी पण तीक्ष्ण आहे ना. जरा फुगडी काढाय. येशेगाववादी बाई ऐका हत्तीचं रंग डोंग माझ्या संग. येशेगाववादी बाई ऐका हत्तीचं रंग डोंग बसायला लागली तो चोर रंग. 105 वयाच्या आधी खरंच तुम्हाला ना. आणि 100 वयाच्या पेक्षा जास्त जे असतात ना त्यांचे आशीर्वाद खरे होतात. ते मग तुम्ही आता आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद सगळ्यांना आशीर्वाद द्या. कारण खूप असं दुर्लभ क्षण असतो की 105 वयापेक्षा जास्त असणार.